न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीगोंदा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील सर्व चांदीचे दागिन्यांसह 2 सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडून जेरबंद। आरोपींकडून 10,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंगणी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील मंदिराच्या गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी गावकऱ्यांनी बसविलेल्या महादेवाच्या प्रतिकृतीचा 1,48,000 रुपये किमतीचा 1 किलो 874 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून चोरून नेला आहे। या फिर्यादीवरून घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदर गावातील मंदिरातील चोरीचे गांभीर्य आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेशित केले। या आदेशान्वये किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपद्धतीची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भीमराज खरसे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, आकाश काळे, योगेश कर्डिले, अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देऊन रवाना केल्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे यापूर्वी मंदिर चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा अभिलेख तपासून तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भास्कर खेमा पत्वे राहणार नांदुरी दुमाला तालुका संगमनेर यांनी आणि त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने आरोपीच्या राहत्या परिसरामध्ये जाऊन सलग 4 दिवस तपास केला, परंतु आरोपी हा सतत बाहेरगावी फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली। व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा त्याच्याकडील 4 चाकी वाहनातून संगमनेरकडून पारनेरच्या दिशेने येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार टाकळी डोकेश्वर परिसरामध्ये सापळा रचून आरोपी भास्कर खेमा पत्वे वय 50 वर्ष राहणार नांदुरी दुमाला तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, राजेंद्र ठकाजी उगडे वय 33 वर्ष राहणार नांदुरी दुमाला तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे मंदिर चोरीच्या गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार संजय भास्कर गावडे राहणार नांदुरी दुमाला तालुका संगमनेर फरार याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली। ताब्यातील आरोपींच्या कब्जातून 5,10,000 रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा, 30,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन, 8,400 रुपये रोख रक्कम, 5,200 रुपये किमतीचे चोरी करण्याकरता वापरण्यात आलेली हत्यारे, 5 लाख रुपये किमतीची तवेरा गाडी क्रमांक MH04 CM 6712 असा एकूण 10,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींकडे सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांच्याकडून विविध गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपी भास्कर खेमा पत्वे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणे येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आलाय। पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदरची कारवाई सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर।